नमस्कार, मी चंद्रशेखर गांगण माझ्या या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत करतो। हम्पीच्या या तिसऱ्या भागात आज आपण जाणार आहोत। हम्पी बस स्थानकापासून 23 किलोमीटर अंतरावर असलेल्या अनेगुंडी या ठिकाणी, आणि या ठिकाणी आपण पाहणार आहोत मारुतीचं जन्मस्थान असलेलं अंजनाद्री पर्वत। हम्पीवरून अनेगुंडीला जाताना सुंदर निसर्ग, मोठमोठ्या दगडांचे डोंगर, तुंगभद्रा नदीवरील पूल एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखा भासतो। आणि हे पाहता पाहता आपण येतो ते अंजनाद्री पर्वताच्या पायथ्याशी। तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहोत अंजनाद्री पर्वत, अनागुंडी येथील अंजनाद्री पर्वत या ठिकाणी। आणि आज शनिवार असल्यामुळे भरपूर गर्दी आहे। तर चला आपण पण त्या मारुती रायाचं दर्शन घेऊ। जय श्रीराम। जय श्रीराम। जय श्रीराम। जय श्रीराम। जय श्रीराम। कर्नाटकातील हम्पी जवळील तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेलं अनेगुंडी गाव। कन्नड भाषेत अनेगुंडी म्हणजे हत्तींचं वसतिस्थान। रामायणात किष्किंधा नगरी म्हणून याचा उल्लेख आपल्याला आढळतो। इथल्या शेषाचल पर्वतरांगांच्या भागात असलेला अंजनाद्री पर्वत, ह्याच पर्वतावर केसरी नंदन हनुमानाचा जन्म झाला। पर्वताच्या पायथ्यापासून 575 पायऱ्या चढून आपल्याला मंदिरापर्यंत पोहोचता येतं। हनुमानाच्या दर्शनासाठी असे प्रयास करायला लागत आहेत। मारुती रायाच्या दर्शनासाठी अंजनाद्री पर्वतावर आलेला हा भक्तांचा भक्तिसागर। पर्वताच्या शिखरावरून दिसणारं मनमोहक निसर्ग, पर्वताच्या मधून वाहणारी तुंगभद्रा नदीचं सुंदर दृश्य आपल्याला मोहित करतं। तर मित्रांनो, आपण 575 पायऱ्या चढून मंदिराजवळ पोहोचलो, पण मंदिराच्या आतमध्ये चित्रीकरणास बंदी आहे। शनिवार मारुती रायाचा दिवस असल्यामुळे मारुती भक्तांची भरपूर गर्दी होती। भक्तगण मारुती रायाचं दर्शन घेऊन पर्वताच्या शिखरावरून दिसणारं अनेगुंडीचा सुंदर निसर्ग पाहताना आपल्याला दिसत आहेत। या ठिकाणी भरपूर माकडं असल्यामुळे आपल्याला
माकडांपासून थोडी सावधानता बाळगावी लागते. मारुती रायाचं दर्शन घेऊन आम्ही त्याचं जन्मस्थान म्हणजे अंजनेयी पर्वत दर्शन घेऊन जरा आरामात बसलेलो आहे. तर मी लहानपणी ऐकलेली म्हणजे रामायणातली हनुमानाच्या जन्माची कथा ही रामाच्या जन्माशी कशी निगडीत आहे ते मी सांगण्याचा इथे प्रयत्न करतो. हनुमानाचे वडील केशरी आणि आई अंजनी यांनी पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्या केली. त्याच वेळेला अयोध्येत दशरथांनी पण आपल्या गुरूंच्या आज्ञेप्रमाणे पुत्रकामेष्टी यज्ञ केला आणि त्या यज्ञातून प्रसन्न होऊन यज्ञदेवता प्रसन्न होऊन त्यांना प्रसाद दिला आणि तो प्रसाद दशरथांनी आपल्या तिन्ही राण्यांना म्हणजे सुमित्रा, कैकेयी आणि कौशल्याला तो समान वाटून दिला. पण कैकेयीला त्याच्यातला अर्धा वाटा हवा होता, त्यामुळे तिने तो खिडकीवरच ठेवला आणि तो प्रसाद एक घार उचलून घेऊन गेली आणि ती नंतर त्या घारीच्या त्याच्यातनं तो प्रसाद निसटला आणि वाऱ्याने अंजनी ज्या अंजनीय पर्वतावर पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना करत होती तो प्रसाद तिच्या हातात येऊन पडला आणि तो प्रसाद आपल्या तपश्चर्याचं फळ म्हणून परमेश्वरानेच दिलेला असावा असं समजून वाऱ्याने आलेला प्रसाद तिच्या हातात पडला. तो तिने ग्रहण केला आणि तिला त्यापासून पुत्रप्राप्ती झाली आणि वाऱ्याच्या मदतीने तो तिला प्रसाद मिळाला म्हणून तिचं नाव मारुती हे ठेवलं. मारुत म्हणजेच हवा. आणि तिकडे कौशल्य आणि सुमित्रेने अर्धा वाटा कैकेयीला दिला आणि त्यांना देखील पुत्ररत्नाचा लाभ मिळाला. अशी ही रामजन्माची आणि हनुमान जन्माच्या संबंधाची कथा मी लहानपणी ऐकलेली आणि ती ह्या ठिकाणी मला सांगावीशी वाटली. मारुतीरायाचं दर्शन घेऊन अंजनाद्री पर्वत आम्ही उतरलो आहे. गरम भरपूर होते तर म्हटलं काहीतरी थंड खावं. उसाचा रस आणि हे काय खात आहेत पायनॅपल म्हणजेच अननस. खरंच इथलं वातावरण इतकं छान आहे ना, केव्हा आलात तर नक्की भेट द्या. मारुतीरायाचं दर्शन घेऊन आता आम्ही चाललो आहोत पंपा सरोवरात, जिथे राम आणि शबरी यांची भेट झाली. पंपा सरोवराचा उल्लेख आपल्याला रामायणात आढळतो. रामभक्त शबरीने याच ठिकाणी आपल्या श्रीरामाच्या भेटीची वाट पाहत वर्षानुवर्षे प्रतीक्षा केली व श्रीराम सीतेच्या शोधासाठी दक्षिणेस आले असता या ठिकाणी त्यांची भेट झाली. पंपा सरोवर परिसरात असलेली ही शबरीची गुहा. इथे शबरीने श्रीरामांना आपली उष्टी बोरे खायला दिली. श्रीरामांनी सीतेच्या शोधार्थ या ठिकाणी आलो आहोत हे शबरीला सांगितले. त्यानंतर सीतेच्या शोधासाठी शबरीने श्रीरामांना सुग्रीव व हनुमंताची भेट घेण्यास सांगितले. हे रामाचे पद. आता आपण आलो आहोत श्रीरामांची हनुमंत व वानरराज सुग्रीव यांची भेट झाली ते अनागोंडीतील चिंतामणी मंदिराचा हा परिसर.
ह्याच गुहेतील ह्या शिळेवर बसून राम सीतेचं चिंतन करायचा, म्हणून येथील मंदिराला चिंतामणी मंदिर हे नाव दिलं गेलं आहे. याच गुहेत श्रीरामांची वानरराज सुग्रीव व हनुमंतांची भेट झाली आणि श्रीरामांनी हनुमंत आणि सुग्रीव यांच्याकडे सीतेच्या शोधार्थ मदत मागितली. वानरराज सुग्रीवाने सीतेच्या शोधासाठी होकार दिला, पण त्यांनी एक अट श्रीरामांपुढे ठेवली. माझा भाऊ वाली याने बळकावलेले माझे राज्य जर त्यांचा वध करून माझ्या ताब्यात दिले तर मी आपल्याला मदत करीन, ही ती अट. प्रभू श्रीरामांनी ही अट मान्य करून वालीला युद्धासाठी आव्हान दिले, परंतु वालीने ते नाकारले. नंतर याच गुहेत श्रीराम, हनुमान, सुग्रीव व जांबुवन यांच्यात विचारविनिमय होऊन योजना आखण्यात आली. सुग्रीवाने वालीला युद्धाचे आव्हान द्यायचे. या युद्धादरम्यान रामाने बाण सोडून वालीचा वध करायचा असे ठरले. सुग्रीवाने वालीला युद्धाचे आव्हान दिले आणि तुंगभद्रा नदीच्या पलीकडे असलेल्या 3 नारळांच्या झाडाच्या ठिकाणी वाली आणि सुग्रीवाचे युद्ध सुरू झाले. या आहेत रामाच्या आणि लक्ष्मणाच्या पाऊलखुणा. इथूनच श्री प्रभू रामचंद्रांनी बाण सोडून वालीचा वध केला आणि या ठिकाणी वालीची समाधी बांधून वालीच्या पत्नीची काळजी घेण्याचे वचन घेऊन सुग्रीवाला श्रीरामाने त्याचे राज्य परत मिळवून दिले. तुंगभद्रा नदीचा हा परिसर. खळखळ वाहणाऱ्या तुंगभद्रा नदीच्या काठावरील दगडावर बसून पाण्यात पाय मोकळे सोडल्यानंतर सकाळपासून फिरून फिरून थोडी जड झालेली पावलं हलकी झाली. तुंगभद्रा नदीच्या पाण्यात सोडलेले पाय थंडगार झाल्यावर डोळ्यावर गागळ असल्यामुळे मस्त उन्हात चंद्रमा दिसला आणि माझ्या भोकाळ्या आवाजात सुधीर फडके जागा झाला आणि शांताबाई शेळकेंनी लिहिलेले गीत ओठावर एकांती मज समीप तीच तूही कामिनी, तीच तूही कामिनी. चंद्रमा नभात नदीच्या काठावरून क्षणभर विश्रांती घेऊन चिंतामणी मंदिर परिसरात आल्यानंतर देवळाच्या मोकळ्या जागेतून तुंगभद्रा नदीचं हे सुंदर दृश्य. चिंतामणी मंदिर परिसरात श्री मुक्ती नरसिंहा मंदिर, चामुंडेश्वरी मंदिर, महिषासूर मर्दिनी, ईश्वरलिंगम आणि अंजनेय मंदिर अशी मंदिरे आहेत. कर्नाटकात मारुतीला अंजनेय या नावाने ओळखले जाते. चिंतामणी मंदिरासमोरचा हा दगडी सभामंडप. चिंतामणी मंदिराच्या गाभाऱ्यात श्री रामाची मूर्ती असून मूर्तीच्या समोर शिवलिंग आहे. श्री प्रभू रामचंद्र सीतेच्या शोधासाठी दक्षिणेकडे गेले असता ज्या ज्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य असायचं त्या ठिकाणी ते शिवलिंगाची पूजा करत असत.
पौराणिक ग्रंथामधील रामायणातील संदर्भ असलेल्या अनेगुंडी या पवित्र स्थानाला प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर आपल्या हिंदू धर्माबद्दलचा अभिमान दुणावला. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करा. तोपर्यंत काळजी घ्या आपली आणि आपल्या कुटुंबाची. जय श्रीराम, जय हनुमान.